लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दिनांक 1 ऑगस्ट 2025 महात्मा फुले नगर पेठ रोड येथील 3 पुतळे परिसरात आम्ही भारताचे लोक या संविधानिक संकल्पनेतून विश्व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रतिमा न मांडता त्यांच्या साहित्यातून साजरी करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख वक्ते संविधान गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की अण्णाभाऊंनी समाजातील शोषित, वंचित व खोटा गुन्हेगार ठरलेल्या घटकांना आपल्या साहित्याचा नायक नायिका बनवून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या लेखनातून अंधश्रद्धा, जातीयता, अज्ञान यांचा निषेध आणि शिक्षण, विज्ञान, समता यांचा प्रचार केला. गायकवाड पुढे म्हणाले की शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स, सावित्रीबाई, रमाई यांचे तत्वज्ञान अण्णाभाऊंच्या साहित्यातून झळकते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्राच्या समृद्धीत त्यांचा मोठा वाटा होता, पण आजचे गढूळ राजकारण हे उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे अण्णाभाऊंच्या नावाचा केवळ घोष नव्हे तर त्यांच्या विचारांचा स्वीकार हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कार्यक्रमाच्या विशेष वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे प्रतिमा न मांडता अण्णाभाऊंच्या साहित्य खंडाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या प्रसंगी भीमगर्जना रिक्षाचालक मालक संघटना, आम्ही सारे नागवंशीय बहुजन संस्था, महात्मा फुले नगर मित्रमंडळ तसेच पेठ रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.